राज्यातल्या 8 महापालिकांच्या आरक्षण सोडतीला आता सुरुवात झाली आहे। मात्र नागपूरमध्ये आरक्षण सोडतीवरच काँग्रेस आणि बसपा यांनी आक्षेप घेतलाय, त्यामुळे गोंधळ उडालाय। तर दुसरीकडे पुण्यामध्ये प्रभाग रचना करताना भाजपा आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी केला। नागपूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, सोलापूर, अकोला, अमरावती या महापालिकांची आज आरक्षण सोडत होती आहे, ज्यात अनेक दिग्गजांना फटका बसलेला आहे। आज जाहीर होणाऱ्या आरक्षणावर 10 ते 25 ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्यात येणार आहेत। त्यावर निवडणूक अधिकारी 4 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी घेतील। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी सरिता कौशिक आता आपल्या सोबत आहेत नागपूरहून थेट। नागपूरमध्ये नेमकं कशा प्रकारे हे आरक्षण झालेलं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सरिता, काय प्रकार घडलेला आहे, नेमका गोंधळ झाल्याचं समजतंय आरक्षण जाहीर होताना? आरक्षण जाहीर होत असताना ज्या सोडती निघतात त्या पहिले महिलांसाठी जे आरक्षण असतं त्या वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी निघत असतात। त्यामध्ये जो एक कॅटेगरी आहे ज्याला आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग असं म्हणतो किंवा जो ओबीसी ही जी कॅटेगरी आहे त्याच्यासाठी सोडत निघाल्यानंतर एक असा नियम आहे की ज्या उरलेल्या जे सगळे प्रभाग आहे त्यांना एकदा बघायचं आणि त्यामध्ये जर का एखादा असा प्रभाग असेल की जिथं महिलांचं आरक्षण कुठल्याही ह्याच्यात आलेलंच नाहीये तर त्यामध्ये मग थेट नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये जरी सोडतीत निघालं नसेल तरीही महिलांचं आरक्षण हे द्यायचं। त्यामुळे पहिले सोडत झाली आणि त्यानंतर सोडत काढणाऱ्या अधिकाऱ्यांनी एकानंतर एक असे जे प्रभाग आहेत त्यांची नावं ही परत आरक्षित असल्याचं महिलांसाठी म्हणून घोषित करायला सुरुवात केली। मात्र त्यावेळेला बसपा असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो यांमध्ये एकच गोंधळ उडाला। हे सर्व नेते मंडळी, पदाधिकारी ही सर्व उभी राहिली। त्यांचं म्हणणं हे होतं की बिना सोडतीचं तुम्ही असं आपल्याच मनाने हे जाहीर करून राहिले आहेत। थोडे बहुत जे आवाज आले त्यामध्ये हे सगळं तुम्हाला वाड्यानं करायला सांगितलं असा आरोप सुद्धा जोरजोऱ्याने हॉलमध्ये होऊ लागला। वाडा म्हणजे नागपुरात नितीन गडकरी आणि नितीन गडकरींकडनं तुम्हाला असं थेट जाहीर करा असं सांगण्यात आलं असाही हा गोंधळ इथं उडाला। त्यानंतर यामध्ये जे महानगरपालिकेचे कमिशनर आहेत त्यांनी मध्यस्थी केली। श्रवण हार्डीकर यांनी नियम 5 जो आहे तो स्क्रीनवर मोठा करून दाखवला आणि त्यामध्ये सांगण्यात आलं की उर्वरित जागांना अशाच पद्धतीनं इलेक्शन कमिशननी थेट हे निर्देश आहेत की अशा पद्धतीनं करायचं। महिलांचं 50% आरक्षण असल्यामुळे उरलेल्या ज्या जागांवर महिला नाहीत तिथं हे आरक्षण द्यायचं आहे आणि ते नागरिकांच्या मागास प्रवर्गातून द्यायचं आहे। हे लोकांना जेव्हा साफ झालं त्यानंतर थोडं शांतता तिथं झाली। मात्र ह्यामध्ये शेवटी अधिकाऱ्यांना हे सुद्धा सांगावं लागलं की जर का या बाबतीत आपला काहीही विरोध असेल किंवा काहीही ऑब्जेक्शन असेल तर ते आपण इलेक्शन कमिशनकडे नमूद करू शकता। मात्र नंतर सगळ्यांची कुठेतरी हा नियम कळला असेल असं दिसतंय, कारण नंतर हा गोंधळ शांत झाला आणि हे आरक्षण सुद्धा झालं। अश्विन, सरिता, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।